हॅलो फ्रेंड्स, आज आहे बड्डे. आज आहे माझ्या दीराचा बड्डे. हे माझे सर्वात छोटे दीर आहेत आणि ही त्यांची वाईफ आहे आणि हा छोटा बाबू त्यांचा मुलगा आहे. आता मीही माझ्या दीराला ओवाळून घेते. मिस्टरही काल गाडीवरून पडलेले. पाऊस चालू होता आणि तिथे रस्त्यावर रेती होती, त्याच्यामुळे तेही पडलेले गाडीवरून. त्यांनाही खूप लागलेलं, डोक्याच्या हातापायाच्या खूप लागलेलं. म्हणून तेही घरात एक पेशंट होते आणि अनिकेत माझा मुलगा, त्यालाही खूप ताप आलेला, तोही घरात आजारी होता. माझं ओवाळून झाले. आणि आता या आहेत आमच्या नणंदबाई. एकच नणंद आहे आम्हाला, ते आता ओवाळून घेणार आहे. त्यांचा मुलगा त्यांच्या मांडीवर बसलेला, तो खाली काही बसेनाच. आयुष्याला तिची आतू बोलवते ओवाळायला ये. हे माझे सासू सासरे आहेत. हा बड्डेचा केक आलेला आहे. हॅपी बर्थडे काका. आता केक कापला तर सर्वजण त्यांना केक भरवण्यासाठी जाणार. सासऱ्यांनी केक चारला. आता आत्याबाई त्यांना केक चारतात ते, आणि तेही त्यांना चारतात केक. चेतन आहे, नंदेचा मुलगा आहे, तोही केक खातोय. त्यांची वाईफ त्यांना केक भरवते. हा आहे नंदेचा मुलगा. इकडे बघा, केक कट करायचं काम चालू झालं आहे सर्वांना देण्यासाठी. हे सर्वजण बसले केक खायला. इकडे आयुष्य आतमध्ये गेली होती तिच्या भावाला बोलवण्यासाठी. तिला केक भरावला. हा बघा, अनिकेतला भेटायला आलेला आतमध्ये बेडरूममध्ये. आम्ही अनिकेतलाही केक दिला, पण त्यातला तापामुळे तोंडाला चव नव्हती, म्हणून त्याने केक खाल्लाच नाही. हे बघा, मस्ती खोर. इकडेही केक खायचं काम चालू झालं आहे. इकडे आयुषी साईडला बसून केक, नंतर ती माझ्याजवळ येऊन बसते केक खायला. ते गेस्ट आलेले, त्यांनी गुलाबजामुन आणलेले, खूप छान होते ते टेस्टला.